हॅलो माय डिअर स्टुडंट्स, कसे आहात सर्वजण? एकदम मजेत. आपला टॉपिक चालू आहे युनिट्स अँड मेजरमेंट. युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये बेटा आपण एक न्यू पॉईंट स्टार्ट केला. त्या पॉईंटचं नाव काय आहे आठवतं आहे? डायमेन्शन्स. आणि ह्या डायमेन्शन्सच्या रिलेटेड नियर अबाउट 10 फिजिकल क्वांटिटीचे अपन काय फाइंड आउट केले बेटा? डायमेंशंस. मोस्टली अगर देखा जाए बेटा नीट और जेई के लिए प्रीवियस ईयर एग्जामिनेशन में एक दो साल के बाद डायमेंशंस पे क्वेश्चंस आ चुका है. यू कैन चेक इन युअर नोटबुक ऑल्सो, सो यू कैन चेक इन बुक ऑल्सो. तर हे सगळ्यात मेन आहे. पण सगळ्यात इम्पॉर्टंट अजून एक पॉईंट ते म्हणजेच काय की याला रट्टा मारू नका, घोकंपट्टी करू नका. कारण डायमेन्शनचा रट्टा मारला, घोकंपट्टी केली तर 8-10 दिवस लक्षात राहील, त्याच्यानंतर ते विसरून जाईल. पण आपल्याला हे 1 ते 1.5 वर्ष अप टू द फायनल एक्झामिनेशन ऑफ द नीट आणि जेई तिथपर्यंत आपल्या डोक्यामध्ये हे सेट करायचं आहे. तो ऑलवेज ट्राय टू डेव्हलप द डायमेन्शन्स, ऑलवेज ट्राय टू फाइंड आउट द डायमेंशंस. हे सगळ्यात मेन आहे बेटा. तो चलिए आज हम डायमेंशन स्टार्ट करेंगे फ्रॉम द 11 नंबर. तो चलिए शुरू कर देते हैं. दैट इज द डायमेंशन. आज आपण डायमेंशन्स कशाची घेणार आहेत बेटा? इम्पल्स. देख लो बेटा, इम्पल्स. कधी पण एवढं लक्षात ठेवायचं है, कभी भी इतना याद रखो. क्या याद रखना है? जिस किस भी फिजिकल क्वांटिटी का अपने को डायमेंशन निकालना है, पहले चेक करो कि अपने को 10 तक हुई है क्या, 10वीपर्यंत हे झालं आहे का. कारण मोस्ट ऑफ टाईम कुठल्याही फिजिकल क्वांटिटीच्या डायमेन्शन्स काढताना आपल्याला त्याचा फॉर्म्युला आला पाहिजे. आता हा इम्पल्स हा पॉईंट जर तुम्हाला 10thपर्यंत झाला नसेल तर हा पुढे आपल्याला होणारच आहे. ये सबसे मेन है. तो सिंपल सी बात है, कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन्स काढताना आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे त्याचा फॉर्म्युला माहीत पाहिजे, त्याचं रिलेशन किंवा त्याचं युनिट माहीत पाहिजे. अभी देख लो बेटा, ये इम्पल्स आपको चलो मान लिया झालं नाही आहे, हे आपल्याला पुढच्या टॉपिकमध्ये दॅट इज अ कायनॅमॅटिक्समध्ये आपल्याला हे होणार आहे इम्पल्स. आता मी या इम्पल्सचा फॉर्म्युला देतो. आता ह्या इम्पल्सचा फॉर्म्युला दिला की लगेच तुम्हाला त्याचे डायमेन्शन्स बनवता आले पाहिजेत. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तो चलो बेटा, इम्पल्स इज डिनोटेड बाय, मैं यहाँ पे लिखता हूँ दैट इज हियर आय. इम्पल्स म्हणजे काय असतं? सो दॅट इज कॉल्ड ॲज द फोर्स इंटू टाईम. फोर्स इंटू टाईम. आता आपल्याला बघा इम्पल्स के डायमेंशन्स काढायचे आहेत. तर डायमेंशन्स कैसे निकालेंगे बेटा? डायमेंशन्स निकालने ना आपने को. तो डायमेंशन्स कसे काढूया आपण? तर इथे बघ फोर्स म्हणजे काय असतं सांगा बरं मला? मास इंटू ॲक्सेलरेशन. इथे बघ मी कसं डेव्हलप करतोय ना, ऐसे आपको यहाँ पे डेव्हलप करने को आना चाहिए. सो दॅट इज हियर, यहाँ पे लिखता हूँ मैं मास इंटू ॲक्सेलरेशन. आणि हे टाईम किती आहे बेटा? टी आहे. अभी मैं इसके डायमेंशन निकालता हूँ. सो दैट इज हियर मास म्हणलं तर कळालं पाहिजे काय रे बेटा? m1. ॲक्सेलरेशन बेटा, ॲक्सेलरेशन माहिती आपल्याला युनिट काय आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर म्हणजे लेंथ टू द पावर 1, ही पावर 1 आहे. आणि पर सेकंड स्क्वेअर नीचे का ऊपर आया टी टू द पावर काय रे बेटा? -2. अँड दॅट इज हियर टाइम. हे काय रे बेटा? t1. आता अपन ह्याच्या डायमेंशन्स चेक करूया बेटा. यहाँ पे देख लो डायमेंशन. यहाँ पे देख लेंथ एक ही बार है तो यहाँ पे देखो L1. कारण मल्टिप्लिकेशनमध्ये पॉवरची काय होते रे बेटा? ॲडिशन होते. अभी यहाँ पे देख लो बेटा मास. सो दॅट इज हियर मास भी एक ही बार है. सो दॅट इज कॉल्ड एज द m1. आणि राहिला प्रश्न टाईम. टाईम जर बघितलं तर 2 आहे. यहाँ पे एक पॉवर -2 आणि एक +1 आहे. पॉवरची काय होते? सॉरी, मल्टिप्लिकेशनमध्ये पॉवरची काय होते? ॲडिशन. -2 + 1 दॅट बिकम द -1. सो t -1 दॅट इज द डायमेंशन्स ऑफ द इम्पल्स. हे इम्पल्सचे काय तर बेटा? डायमेंशन. तो यहाँ पे देख लो, इम्पल्सचे डायमेंशन काढण्यासाठी आपल्याला त्याच्या कशाची गरज पडली? फॉर्म्युल्याची गरज पडली. इम्पल्स ही फिजिकल क्वांटिटी किंवा इम्पल्स ही कन्सेप्ट आपल्याला पुढे कायनॅमॅटिक्समध्ये होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा फॉर्म्युला माहीत असेल, ओके, मोर दॅन सफिशियंट. आणि त्याच्या पुढचं आपल्याला डेव्हलप करता आलं पाहिजे. इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग. मी प्रत्येक नियर अबाउट आजच्या लेक्चरमध्ये आपण 20 ते 25 डायमेन्शन्स डेव्हलप करूया. हे सगळ्यात मेन फाइंड आउट करूया. मगिंग नको आहे आपल्याला. याच्यातले काही डायमेन्शन्स हे नीट आणि जेईला प्रीवियस ईयरमध्ये विचारलेले आहेत. तो चलिए बेटा, अभी हम नेक्स्ट डायमेंशन की तरफ जाएंगे. व्हाट इज़ दैट नेक्स्ट डायमेंशन? नेक्स्ट डायमेंशन इज़ हियर पावर. आता यहाँ पे देख लो बेटा, पावर जो है ना, हे पावर तुम्हाला स्कूलमध्ये झालेली आहे. स्कूल में हुआ है पावर. पावर क्या होता है? तो मैं यहाँ पे लिखता हूँ बेटा दैट इज हियर पावर इज इक्वल टू क्या होता है बेटा? वर्क अपॉन क्या होता है रे बेटा? टाइम. सो दैट इज हियर वर्क क्या होता है? सो दैट इज हियर आपण जर इथे पाहिलं, वाटलं तर मी इथे घेतो आहे वर्कचे डायमेन्शन्स घेतो. व्हॉट इज दॅट वर्क? वर्क म्हणजे काय असतं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थीटा. ओके, कारण आपण इथं वेक्टर फॉर्म यूज केला आहे. कारण वर्क डन म्हणलं की डॉट प्रोडक्ट पाहिजे. तो यहाँ पे देख लो बेटा कॉस थीटा, याला डायमेन्शन्स नाही आहेत. फोर्स म्हणजे काय असतं बेटा? मास इंटू ॲक्सेलरेशन आणि हे डिस्प्लेसमेंट. मास बोले तो आपको समझ में आना चाहिए. काय रे बेटा? m1.
ओके. ॲक्सलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे काय येईल रे बेटा L1 टी टू द पावर काय येईल रे बेटा -2. और यहाँ पे डिस्प्लेसमेंट लेंथचा प्रकार आहे म्हणजे L1. तर इथे डायमेन्शन्स काढूया बेटा. काय येईल डायमेन्शन L1 क्या आएगा बेटा L2. सो मल्टीप्लिकेशनमध्ये पॉवरची काय झाली ॲडिशन. यहाँ पे देख लो बेटा m, तो यहाँ पे मैं m1 लिखूंगा और t टू द पावर क्या लिखूंगा बेटा -2. सो दैट इज़ द डायमेंशंस. कुणा क्षेत्र बेटा वर्क. तो मैं यहाँ पे लिख देता हूँ दैट इज़ हियर L2. सो L टू द पावर 2 त्याला L2 म्हणलं तरी हरकत नाही. यहाँ पे देख लो बेटा m1 है और यहाँ पे t टू द पावर क्या है -2 अपॉन टाइम नीचे है. सो यहाँ पे लिखूंगा t1. आर यू गेटिंग माय पॉइंट. समजतं कसं डेव्हलप करायचं आपण ते. व्हॉट इज दॅट डायमेन्शन. डायमेन्शन इज नथिंग बट टू एक्सप्रेस द डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी इन टर्म्स ऑफ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. हे तर आपण लास्टच्या लेक्चरमध्ये कालच्या लेक्चरमध्ये घेतलेलंच आहे. ठीक है. तो यहाँ पे देख लो बेटा डायमेंशंस निकालेंगे. हे इथे काय येईल रे बेटा L2. यहाँ पे देख लो m1 को m1. ओके बेटा ये नीचे का ऊपर जाएगा प्लस सा माइनस होईल. सो दैट इज टी टू द पावर -2 इंटू टी टू द पावर -1. सो टी टू द पावर काय येईल बेटा -3. सो दैट इज इट्स डायमेन्शन. बस इतना काम करना है की ऑप्शन 4 दिलेत आपल्याला. 4 पैकी कुठल्याही ऑप्शनमध्ये हे डायमेन्शन्स मॅच होते का. तो ये मॅच हो गया तो अपना MCQ सॉल्व हो गया. तर हे आपल्याला डायमेन्शन्स काढता आले पाहिजेत. भोकमपट्टी नको आहे आपल्याला. पाठ करत बसू नका. डेव्हलप करा. ट्राई टू डेव्हलप इट. जर समझा एखादे फिजिकल क्वांटिटी का आपको फॉर्मूला मालूम नहीं है तो वो फॉर्मूला मैं बता देता हूँ जो अपने को आगे होने वाला है. और जो कुछ फॉर्मूला अपने को पीछे 10 तक हुआ था अगर ये याद नहीं फिर भी मैं यहाँ पे बता देता हूँ. ठीक है. ओके. तो चला आता आपण नेक्स्टकडे जाऊया. व्हॉट इज दॅट नेक्स्ट. नेक्स्ट इज हियर दैट इज द मोमेंटम. सो दैट इज हियर मोमेंटम. मोमेंटम म्हणजे काय असतं. मोमेंटम इज नथिंग बट अमाउंट ऑफ मोशन. अभी मुझे ये नहीं मालूम कि आपको मोमेंटम 10 तक हुआ है कि नहीं हुआ है. जर झाला असेल तर किती जणांनी केलं आय डोंट नो. मोमेंटम इज नथिंग बट अमाउंट ऑफ मोशन. आणि मोमेंटम का फॉर्मूला होता है मास इंटू वेलोसिटी एंड द मोमेंटम इज डिनोटेड बाय p. तो मैं यहाँ पे लिखता हूँ दैट इज़ द मोमेंटम इज डिनोटेड बाय p. तो मैं यहाँ पे लिखता हूँ p इज इक्वल टू दैट इज़ द मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. क्या है मास इंटू वेलोसिटी. अजून एक डायमेन्शन्समधला अजून एक ड्रॉबॅक आहे. तो ड्रॉबॅक असा आहे बेटा की डायमेन्शन्सवरून वी कॅनॉट कंक्लूड दैट द गिवन फिजिकल क्वांटिटी इज आइदर स्केलर और वेक्टर. ये समझ में नहीं आता क्योंकि वहाँ पे कुछ एरो वारो का कुछ लफड़ा है कि यहाँ पे नहीं है. तो मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. यहाँ पे मास कितना है बेटा m इंटू यहाँ पे लिखता हूँ वेलोसिटी. चलो डायमेन्शन्स निकालेंगे. आता आपण इथे डायमेन्शन्स कसे काढूया बघ. इथे मास बोले तो समझ में आना चाहिए. क्या रे बेटा m1. वेलोसिटी म्हणजे काय असतं मीटर पर सेकंड. मीटर इज नथिंग बट लेंथ टू द पावर 1 पर सेकंड. t1 ऊपर आके क्या होगा बेटा -1. दैट पावर इज हियर. सो तो डायमेन्शन्स काय झाले बेटा. दैट डायमेन्शन इज हियर L1. इथे काय येईल बेटा m1 आणि इथे क्या येईल t-1. सो दैट इज इट्स डायमेंशंस. आर यू गेटिंग माय पॉइंट. तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. जिस बच्चे को मोमेंटम का फॉर्मूला मालूम नहीं था तो मैंने बता दिया बेटा मोमेंटम का फॉर्मूला क्या है मास इंटू वेलोसिटी. अगर तुझे मालूम है तो अच्छी बात है. अगर नहीं मालूम है तो मैंने बता दिया है. अभी दिमाग में रखना है. ठीक है. चलो अभी हम नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज़ दैट नेक्स्ट क्वेश्चन. चलो हम यहाँ पे नेक्स्ट क्वेश्चन दैट इज कॉल्ड ॲज द प्रेशर किंवा त्याला आपण ट्रेस म्हणूया. ॲक्च्युली द प्रेशर कॉमा ट्रेस व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट. प्रेशर असेल किंवा स्ट्रेस असेल. सो आपण लास्टच्या लेक्चरमध्ये याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये प्रेशरबद्दल आपण घेतलं आहे स्ट्रेसबद्दल नाही घेतलं. पण प्रेशर असेल किंवा स्ट्रेस असेल दोघांचं जर बघितलं तर फॉर्म्युला सेमच आहे. सो प्रेशर इज नथिंग बट फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया किंवा फोर्स पर युनिट एरिया. तसंच स्ट्रेस पण आहे फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया या तो एरिया. तो यहाँ पे देख लो बेटा स्ट्रेस है. आता आपण इथे जर पाहिलं तो चलो मैं यहाँ पे लिखता हूँ दैट इज कॉल्ड एज द स्ट्रेस. याच्या डायमेन्शन्स काढूया. स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. ओके ना बेटा. तो यहाँ पे देख लो बेटा F अपॉन A. आता आपल्याला कळालं पाहिजे. सो दैट इज हियर फोर्स म्हणजे काय असतं मास इंटू ॲक्सलरेशन आणि एरिया म्हणजे एरिया. अब यहाँ पे देख लो बेटा मास बोले तो क्या आएगा m1. ओके. परत ॲक्सलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर क्या आएगा बेटा L1 पर सेकंड स्क्वेअर. टी क्या आएगा बेटा -2 अपॉन एरिया. आता एरिया म्हणजे काय असतं लेंथ इंटू ब्रेड्थ. लेंथ हा लेंथचाच प्रकार आणि ब्रेड्थ इज ऑल्सो L1 अँड L1 दॅट बिकम L2. वी कॅन से लाईक दॅट लेंथ L1 इंटू ब्रेड्थ दॅट इज द L1. आर यू गेटिंग माय पॉइंट. सो देख लो बेटा यहाँ पे देख लो
ये कितना है L1, नीचे क्या है L1 इंटू L1, मल्टीप्लीकेशन में पावर की एडिशन, सो 2 आयल है L2, ऊपर जाके क्या होगा -2 प्लस 1 दैट बिकम द -1, सो L क्या लिखेंगे हम -1 लिखेंगे। ओके बेटा, मास इज हियर, तो मास को हम क्या लिखेंगे, सो दैट इज कॉल्ड एज द m1, और t की पावर कितनी होगी बेटा -2, सो दैट इज कॉल्ड एज द डायमेंशन ऑफ स्ट्रेस। आता डायमेन्शन ऑफ स्ट्रेस, अभी बच्चा बोलेगा मेरे को, स्टूडेंट म्हणतील की सर हे स्ट्रेस तर आम्हाला 10th पर्यंत नहीं झालं, ओके नहीं हुआ है बेटा, लेकिन आगे होने वाला है अपने को, मैंने बस फॉर्म्युला बता देगा। आता हा फॉर्म्युला पण पाठ करायची गरज नाही, जब आगे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिडमध्ये जाणार आहे तर हे ॲटोमॅटिक तुमच्या डोक्यात राहणार आहे। तो ये सबसे मैंने आपको बोला था कि वेक्टर असेल किंवा इकडे मेजरमेंट युनिट डायमेन्शन्स, दॅट इज कॉल्ड एज द मेजरमेंट अँड युनिट किंवा युनिट्स अँड मेजरमेंट, हा जो टॉपिक है ना बेटा, दैट इज द फंडामेंटल टॉपिक एप्लीकेबल इन द होल द फिजिक्स। ओके, तो चलो मैंने ये डायमेंशंस बना दिए हैं, अभी हम आगे जाएंगे नेक्स्ट डायमेंशंस की तरफ। व्हाट इज़ दैट नेक्स्ट डायमेंशन, स्ट्रेन। व्हाट इज़ दैट स्ट्रेन, पहले ये देख लो, क्या देख लो, आपको ये हुआ है क्या, सो दैट इज़ हियर, आपको ये हुआ है क्या। तो बहुत सारे बच्चे बोलेंगे सर नहीं हम तो पहली बार ही सुना है स्ट्रेन, सो मैं स्ट्रेन का फॉर्मूला लेता हूँ। सो दैट इज़ कॉल्ड एज द स्ट्रेन इज इक्वल टू change in dimension to original dimension, ओरिजिनल डायमेन्शन्स। आता ॲक्च्युली आहे ना, स्ट्रेन 3 प्रकारचे असतात, लिनियर, सरफेशियल अँड व्हॉल्युमेट्रिक। आपण एक लिनियर आहे असं समजूया, म्हणजे आपण लिनियर स्ट्रेन इज इक्वल टू, आपण इथे घेऊया चेंज इन डायमेन्शन, म्हणजे मी इथे लिहितो चेंज इन लेंथ, चेंज इन लेंथ। ओके बेटा, ये फॉर्मूला आपको मालूम नहीं था, मैंने बताया, अभी भूलो मत। अपॉन क्या है ओरिजिनल लेंथ, हे आपल्याला होणार आहे का, यस सर, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिडमध्ये ओरिजिनल लेंथ। ओके बेटा, चेंज इन लेंथ अपन याला म्हणूया स्मॉल एल, ओरिजिनल लेंथ कैपिटल एल। आता डायमेंशन, लेंथ के डायमेंशन यहाँ पे कितना आएगा L1, और नीचे भी यहाँ पे देख लो बेटा L1, नीचे का ऊपर जाएगा प्लस का क्या होगा माइनस, सो L +1 इंटू L -1, सो दैट बिकम द L की वैल्यू कितनी आएगी बेटा 0, सो यू कैन ऑल्सो राइट लाइक दैट, काय घेऊ शकतो रे L0 M0 T0, सो दैट इज़ नथिंग बट स्ट्रेन इज़ अ डायमेंशन लेस। सो मैं यहाँ पे लिखता हूँ इट इज़ डायमेंशन लेस क्वांटिटी। तो स्ट्रेन ही कोणती क्वांटिटी आहे, डायमेंशन लेस, कारण जो वरती आहे डायमेंशन्स तेच खाली आहेत, वरती लेंथ है नीचे भी लेंथ है, सो दैट इज़ द डायमेंशन लेस। चलो ठीक है, समझ में आ गया। जर तुला ऐसा फॉर्मूला माहीत नसेल तो मैंने बता दिया, आगे अपने को होने वाला है, रट्टा मारने की ज़रूरत नहीं है, ऐसे भी याद रह सकता है। ठीक है, चलो अभी हम नेक्स्ट की तरफ जाएंगे। व्हाट इज़ दैट, चलो सो सरफेस टेंशन। अभी यहाँ पे देख लो बेटा, सरफेस टेंशन, क्या सरफेस टेंशन हुआ है क्या 10 तक, अगर हुआ होगा तो अच्छी बात है, नहीं हुआ तो मैं फॉर्मूला बताता हूँ। सरफेस टेंशन इज इक्वल टू द फोर्स पर युनिट लेंथ, सो दॅट इज कॉल्ड ॲज द सरफेस टेंशन। सरफेस टेंशन हे लिक्विडमध्ये असतो, लिक्विडचा सरफेस कसा असतो, एकदम स्ट्रेच असतो ना, हा आपल्याला पुढे आपल्या सिलेबसमध्ये 11th शिकायचं, दॅट इज द प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडमध्ये, आणि प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडमध्ये आपल्याला लिक्विडमध्ये हे स्टडी करायची आहे सरफेस टेंशन। सरफेस टेंशन इज डिनोटेड बाय T, सो दॅट इज द T। सरफेस टेंशन इज इक्वल टू क्या है, अप्लाइड फोर्स, किंवा आपण इथे घेतो फोर्स अपॉन लेंथ, सो दैट इज कॉल्ड एज द इमेजिनरी लेंथ असते है, सो दैट इज कॉल्ड एज द F/L। आता आपल्याला बहुत ईजी है बेटा, F बोले तो क्या, मास इंटू एक्सेलरेशन, लेंथ बोले तो क्या है बेटा L। अभी यहाँ पे देख लो M च्या ठिकाणी काय रे बेटा M1, एक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वायर, मीटर बोले तो क्या आएगा बेटा L1 पर सेकंड स्क्वायर, सो दैट इज हियर T टू द पावर क्या आएगा -2 अपॉन लेंथ, ये लेंथ कितनी है, सो दैट इज़ कॉल्ड एज द L1। ओके, आर यू गेटिंग माई पॉइंट। यहाँ पे देख लो बेटा, सो ये L1, दैट L1 गेट कैंसिल, कसका ये नीचे का ऊपर जाएगा, प्लस का माइनस होगा, 1 - 1 दैट बिकम 0, तो L की वैल्यू कितनी आ गई बेटा 0। यहाँ पे देख लो M इज़ नथिंग बट M1
एंड टी टू द पावर कितना है बेटा -2. सो दैट इज द डायमेंशन. क्या रट्टा मारेगा क्या? मला पण कोणी विचारलं सर इसके डायमेंशन क्या है, तो मैं बोलूँगा बेटा रुक जा, गिव मी द पेन, आई विल सो गिव द आंसर इन द फ्रैक्शन ऑफ मिनिट, फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स. 5-6 सेकंदात तुला बनवून देतो. याद तो रही नहीं सकता. आणि हे सगळं पाठ करत बसला तर सायको होऊन जाशील की रे. तो ये बनाने को आना चाहिए. सो दैट इज़ द इम्पॉर्टेंट. ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. यानी हे कैंसिल झालं. वाय? कारण याची आणि याची पावर सेम है, ऊपर जाने के बाद प्लस का माइनस हो जाएगा. 1 - 1 क्या आएगा 0. सो यहाँ पे L0 M1 T टू द पावर -2. हे डायमेंशन्स कुणाचे आहेत बेटा? सरफेस टेंशन. किसके डायमेंशन है? सरफेस टेंशन. चलो अभी हम नेक्स्ट डायमेंशन की तरफ जाएंगे. व्हाट इज़ दैट नेक्स्ट डायमेंशन? चलो चलो चलो, दैट इज़ कॉल्ड एंगल किंवा एंगुलर डिस्प्लेसमेंट. अभी यहाँ पे देख लो बेटा, एंगल किंवा एंगुलर डिस्प्लेसमेंट. बेटा एंगल आपल्याला झालं आहे प्लेन अँगल. अँगल म्हणजेच कोण? प्लेन अँगल. अँगुलर डिस्प्लेसमेंट दॅट इज ऑल्सो प्लेन अँगल. मग इथे घेऊया आपण व्हॉट इज दॅट अँगल. अँगल इज नथिंग बट प्लेन अँगल. तो मैं यहाँ पे लिखता हूँ प्लेन अँगल. बेटा प्लेन अँगल मी तुम्हाला सांगितलं होतं सप्लिमेंटरी युनिट. फंडामेंटल कितने हैं बेटा? 7 है. ओके, सप्लिमेंटरी किती आहेत? 2. आणि डिराइव्ड किती आहेत? नंबर ऑफ. त्या सप्लिमेंटरीमधला एक कोण आहे? सो नंबर 1. तो यहाँ पे देखा जाए तो नंबर 1 कौन है? तो नंबर 1 है प्लेन अँगल आणि नंबर 2 कौन आहे? सॉलिड अँगल. तर आपण काय घेऊया? प्लेन अँगल. सो प्लेन अँगल इज इक्वल टू क्या होता है बताइए मुझे? सो दैट इज कॉल्ड एज द आर्क अपॉन रेडियस. ओके बेटा, आर्क इज नथिंग बट कुणाचा पार्ट है? हा लेंथ है. सो L1. रेडियस दैट इज ऑल्सो लेंथ का पार्ट है क्या नहीं है बेटा? है. सो दैट इज एंड दैट गेट कैंसल. L टू द पावर कितनी आ गई बेटा? 0. M टू द पावर कितनी आ गई? 0. T टू द पावर कितनी आ गई? 0. सगळ्याची पावर 0 0 आली तर समजायचं इट इज डायमेंशन लेस. इट इज़ डायमेंशन लेस. तो ओके, तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. दैट इज़ द इम्पॉर्टेंट. अभी हम आगे जाएंगे. सो दैट इज़ हियर. कहाँ पे? देख लो बेटा, नेक्स्ट पॉइंट इज़ देयर. व्हाट इज़ दैट नेक्स्ट पॉइंट? समझ लो पाइए. यहाँ पे देख लो, मैंने पेन को सेलेक्ट कर दिया. ट्रिग्नोमेट्रिक रेशो. ट्रिग्नोमेट्रिक रेशो स्कूलमध्ये झाले ना ट्रिग्नोमेट्री. साइन कॉस टॅन. ओके, साइन काय असतं बेटा? साइन अपोजिट बाय हाइपोटेनियस. कॉस क्या होता है? एडजेसेंट बाय हाइपोटेनियस. और टैन क्या होता है बेटा? अपोजिट बाय एडजेसेंट. हाँ या ना बेटा? हाँ. तो यहाँ पे देख लो, नंबर 1 लेता हूँ मैं. साइन थीटा. साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हाइपोटेनियस. बेटा अपोजिट साइड ही एक लेंथ आहे. डायमेंशन कितना है बेटा? L1. आणि हाइपोटेनियस हे पण लेंथ है. कितना है? L1. सो दैट इज हियर डायमेंशन कितने आएंगे? L0 M0 T0. सेम लाईक दॅट. नंबर 2 जर आपण कॉस थीटा घेतला तर कॉस थीटा पण काय येईल बेटा? ॲडजेसंट बाय हायपोटेनियस. सो L1 बाय L1. सो दॅट इज ऑल्सो L0 M0 T टू द पावर 0. अँड नंबर 3 व्हॉट इज दॅट बेटा? टॅन थीटा. टॅन थीटा म्हणजे काय? अपोजिट बाय ॲडजेसंट. दॅट इज द L1 बाय L1. हे दोन्ही लेंथचेच प्रकार आहेत. सो दॅट इज हियर. याचे डायमेन्शन पण काय येतील आपल्याला? सो दॅट इज द L0 M0 एंड T0. व्हाट इज़ द मॉरल ऑफ दैट पॉइंट? इसका मतलब क्या हो गया? सो इसका मतलब ये हो गया बेटा साइन थीटा कॉमा कॉस थीटा एंड टैन थीटा आर डायमेंशन लेस. आर क्या है? डायमेंशन लेस. सो दैट इज़ हियर. ये रिलेशंस आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. सो दैट इज़ हियर. अभी हम आगे जाएंगे. आगे जाएंगे. नेक्स्ट नंबर 19 मूवमेंट ऑफ इनर्शिया. मूवमेंट ऑफ इनर्शिया. मूवमेंट ऑफ इनर्शिया डिनोटेड बाय आई. अभी सबसे मेन बात, मोमेंट ऑफ इनर्शिया क्या आपको स्कूल तक हुआ है क्या? नहीं हुआ है. आगे होने वाला है आपल्याला कायनेमॅटिक्समध्ये. दॅट इज कॉल्ड रोटेशनल मोशन, मोशन ऑफ रिजिड बॉडीमध्ये. व्हॉट इज दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया? मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला असतो मास इंटू रेडियस ऑफ गायरेशनचा स्क्वेअर. रेडियस ऑफ गायरेशन इसका क्या है बेटा? स्क्वेअर.
सो यू कैन पुट लाइक दैट, मास बोले तो यम आणि हे रेडियस ऑफ गायरेशन के स्क्वायर. आता हम इसको डायमेंशंस निकालेंगे. आता डायमेंशंस कसे काढूया, यहाँ पे देखो मास एक ही बार है, सो क्या लिखता हूँ मैं m1 आणि रेडियस. रेडियस हा कुणाचा प्रकार आहे बेटा, लेंथचा प्रकार आहे ना, सो दैट इज हियर. तो मैं यहाँ पे क्या लिखूँगा L2. सो कारण त्याचा काय है बेटा स्क्वायर है, तो पावर कितनी आएगी 2 आएगी. आएगी या नहीं आएगी, आएगी. सो यहाँ पे देख लो, सो सिंपल सी बात है, L क्या आएगा बेटा 2, m क्या आएगा बेटा 1 और t टू द पावर कितना आएगा 0. सो दैट इज द डायमेंशन. आणि ही राईट डायमेन्शन्स कुणाची आहे बेटा, रेडियस ऑफ गायरेशन. ॲक्च्युली इट इज अ टेन्सर क्वांटिटी, पण आपल्याला इथे स्केलर वेक्टर टेन्सर हे डायमेंशनमध्ये वी कॅनॉट कन्क्लूड दैट. ओके, तो समझ में आना चाहिए. चलो अभी हम नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज़ दैट नेक्स्ट क्वेश्चन. चलो नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज़ दैट एंगुलर मोमेंटम. एंगुलर मोमेंटम क्या बेटा ये स्कूल में हुआ है क्या तेरे को, नहीं सर. तो ठीक है बेटा, मैं फॉर्मूला बताता हूँ, अपने को आगे जाने के बाद होने वाला है. एंगुलर मोमेंटम डिनोटेड बाय एल त्याचा फॉर्म्युला I × ओमेगा पण आहे, किंवा दुसरा एक आहे MVR. सो दॅट इज हियर एंगुलर मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी इंटू रेडियस, दैट इज कॉल्ड परपेंडिकुलर डिस्टन्स. सो देख लो बेटा डायमेंशन्स निकालेंगे. सर मग आता आपण डायमेंशन्स काढूया. मास बोले तो क्या येईल बेटा m1. वेलोसिटी, वेलोसिटी म्हणजे काय असतं, मीटर पर सेकंड. मीटर इज नथिंग बट क्या येईल बेटा L1 पर सेकंड स्क्वायर t टू द पावर -1. आणि रेडियस याचे डायमेंशन काय येईल रे बेटा L1. तो यहाँ पे देख लो इनके डायमेंशन पूरे कॉमन कर देते हैं. L1 × L1 1 + 1 पावर की एडिशन क्या आएगी बेटा L2. ये क्या आएगा m1 और ये क्या आएगा t-1. ये डायमेंशन बेटा, ये डायमेंशंस किसके हैं, एंगुलर मोमेंटम. कुणाचे डायमेंशन्स आहेत, एंगुलर मोमेंटम. समजतं ना सगळं व्यवस्थित, ओके. चलो अभी हम आगे जाते हैं. आगे कहाँ पे जाएंगे सर, टॉर्क. सो दैट इज हियर. आपल्याला माहीत असेल बेटा वेक्टरमध्ये आपण टॉर्कचे फॉर्म्युले घेतले. टॉर्क भी अपने को आगे होने वाला है. टॉर्क काय घेतलं बेटा, फोर्स इंटू परपेंडिकुलर डिस्टन्स. आणि इथे कोणता प्रोडक्ट घेतला होता, क्रॉस प्रोडक्ट घेतला होता, बरोबर आहे ना. तर मला इथे जर पाहिलं तर टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिकुलर डिस्टेंस. बेटा फोर्स बोले तो क्या है, मास इंटू एक्सेलरेशन, और परपेंडिकुलर डिस्टेंस को हम क्या बोलेंगे R. आता बघ टॉर्कचा आणि वर्कचा दोघांचा पण पाहिलं तर डायमेंशन सेम आहे, आप चेक कर सकते हो. सो दैट इज हियर. इथे जर पाहिलं बेटा मास, मास को क्या लिखता हूँ मैं m1, एक्सेलरेशन L1 t टू द पावर -2 और R क्या है बेटा, दैट इज अ डिस्टेंस L1. तो डायमेंशन्स काय झाले सांग बरं मला. यहाँ पे देख लो बेटा L2 m1 t-2, हाँ या ना, हाँ. सो दैट इज द डायमेंशन ऑफ द टॉर्क. हे डायमेंशन्स कुणाचे आहेत, टॉर्क के है. सो दैट इज हियर. अभी हम आगे जाएंगे बेटा. आगे कहाँ पे जाएंगे सर, रुको. सो देख लो हु इज़ दैट, एनर्जी डेंसिटी. आता एनर्जी डेंसिटी क्या है बेटा, साधी डेंसिटी मालूम है अपने को, मास अपॉन व्हॉल्यूम. त्याला म्हणायचं असतं मास डेंसिटी. ओके, एनर्जी डेंसिटी म्हणजे काय असतं, एनर्जी अपॉन व्हॉल्यूम. देर आर द 3 टाइप्स ऑफ एनर्जी डेंसिटी, सॉरी देर आर द 3 टाइप्स ऑफ डेंसिटीज, लेंथ, एरिया अँड व्हॉल्यूम. सो मास डेंसिटी पण असेल. इथे काय घेतो, एनर्जी डेंसिटी. एनर्जी डेंसिटी बोले तो क्या है, तो मैं यहाँ पे लिखता हूँ एनर्जी डेन्सिटी. स्कूलमध्ये काय झालं आपल्याला, मास डेन्सिटी, मास अपॉन व्हॉल्यूम. इथे काय घ्यायचं रे आपण, एनर्जी अपॉन व्हॉल्यूम. हा या ना बेटा, हां. पण मी तुम्हाला काल सांगितलं होतं, आणि ते म्हणजेच काय, याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये वर्क आणि एनर्जीचे डायमेन्शन सेम आले होते. ओके, तर आपण याला एनर्जी आहे ना, कुठली एनर्जी घेणार, पोटेन्शियल एनर्जी घेऊ शकतो, कायनेटिक एनर्जी सेमच आलं होतं. मग आपण याला वर्क घेतलं तरी हरकत नाही, कारण त्यांचे डायमेन्शन सेम आहेत आपल्याला आठवण्यासाठी. सो वर्क म्हणजे काय असतं बेटा, फोर्स इंटू क्या है बेटा, डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थीटा अपॉन वॉल्यूम. इसकी ज़रूरत है कि अपने को नहीं है. फोर्स म्हणजे काय, मास इंटू एक्सेलरेशन. मास बोले तो क्या है m1, एक्सेलरेशन L1, टी का येईल बेटा -2. हाँ या ना बोल तू, हाँ सर. डिस्प्लेसमेंट क्या आएगा L1. सो दैट इज हियर अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय असतं बेटा, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट, L1 इंटू L1 इंटू L1, पावरची ॲडिशन L1 1 + 1 + 1 काय येईल बेटा L3. आर यू गेटिंग माय पॉइंट. सो यहाँ पे देख लो बेटा डायमेंशंस कैसे निकालेंगे.
यहाँ पे देख ले L1 एंड दैट L1 L2 नीचे का ऊपर गया -3 +2 -3 दैट कॉल्ड एज द L-1। ओके यहाँ पे देख लो यम की जगह पे क्या लिखूंगा M1 और t टू द पावर क्या लिखूंगा मैं -2। हाँ या ना बोल तू? हाँ। सो दैट इज़ द डायमेंशन्स। तो चलो देख लो मैंने यहाँ पे डायमेंशन्स निकाल दिए बेटा। कुणाचे डायमेंशन काढले? एनर्जी डेन्सिटी। रट्टा मारा का मैंने? नाही। पाठांतर करायला लावतोय का? नाही। आपण हे काय केलं आहे? डेव्हलप केलं आहे, आपण हे शोधून काढलं आहे डोक्याचा वापर करून, ठीक है, दिमाग का यूज़ करके। चलो अभी हम आगे जाते हैं। 10 व्हाट इज़ दैट इफ़िशेंसी। बेटा क्या स्कूल में हुआ है कि इफ़िशेंसी? नहीं हुआ है सर। मैं फॉर्मूला बता देता हूँ अपने को आगे होने वाला है। इफ़िशेंसी ऑफ द ट्रांसफॉर्मर दैट इज़ कॉल्ड आउटपुट एनर्जी अपॉन इनपुट किंवा आउटपुट पावर अपॉन इनपुट पावर। सो दैट इज़ कॉल्ड एज द इफ़िशेंसी। तो मैं यहाँ पे लिखता हूँ इफ़िशेंसी, याला आपण म्हणू शकतो आउटपुट पावर म्हणू शकतो किंवा एनर्जी म्हणू शकतो। आउटपुट पावर अपॉन इनपुट पावर। बेटा देख ले ऊपर भी कौन है? पावर। नीचे भी कौन है? पावर। सो डायमेंशन कैंसिल हो जाएंगे। सो इसके डायमेंशन क्या है? सो दैट इज़ द L0। ये काय लिहिलं बेटा? M0 और ये कितना आएगा? T0। तो मैं यहाँ पे लिखूंगा काय लिहिणार मी इथं? इट इज डायमेंशन लेस। इट इज़ क्या है? डायमेंशन लेस है ये। सो ये आपको यहाँ पे मालूम होना चाहिए। चलो बेटा नेक्स्ट दिखाएंगे। नेक्स्ट कडे जाऊया। व्हॉट इज दॅट? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट। 2 या 3 बार आया है। जेईला पण आला है क्वेश्चन, नीटला पण आला है। ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ये हुआ है कि आपको हुआ है? 10th मध्ये पहिला टॉपिकच होता तुम्हाला ग्रॅव्हिटेशन, आणि ग्रॅव्हिटेशनमध्ये तुम्ही काय केलं होतं? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट। आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला घेऊया। ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला क्या बेटा? कॅपिटल G परत M1 M2 अपॉन काय घेतो बेटा? R²। हा या ना बोल तू? हां। याच्यामध्ये F कोण आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स। कॅपिटल G कोण आहे? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट। M1 पहिल्या बॉडीचं मास, M2 दुसऱ्या बॉडीचं मास अपॉन R² दॅट इज दोघांच्या सेंटर टू सेंटर डिस्टन्सचा काय आहे? स्क्वेअर आहे। तो यहाँ पे देख आपल्याला Gचे काढायचे डायमेन्शन। सो दॅट इज हियर G इज इक्वल टू इकडचं डिवाइड इकडे मल्टीप्लाइड क्या येईल बेटा? F इंटू R² अपॉन क्या लिखूंगा मैं? M1 M2। रट्टा मारे का गया? बिल्कुल भी नहीं। फोर्स बोले तो क्या होता है? मास इंटू एक्सेलरेशन। मास क्या है? L1। एक्सेलरेशन L1 t टू द पावर -2। हाँ या ना बोल तू? हाँ। R² म्हणजे काय रे बेटा? L2। हाँ या ना बोल तू? हाँ। आणि मास काय रे बेटा? M1 आणि M1 दैट इज कॉल्ड एज द M क्या आएगा? 2। ठीक है, अभी यहाँ पे देख लो डायमेंशंस निकालेंगे। यहाँ पे देख लो L2 आणि इथे L1 काय रे बेटा? L3 आ गया। M कितना है रे बेटा? M1 के M2 है। देख लो पहले नीचे का किधर जाएगा? ऊपर। नीचे का ऊपर जाएगा -2 + 1 दैट इज कॉल्ड एज द -1 आणि टी ची व्हॅल्यू किती आहे बेटा? -2। सो दैट इज हियर याला म्हणूया डायमेंशन ऑफ यूनिवर्सल ग्रेविटेशनल कांस्टेंट। नीटला पण क्वेश्चन आला है, जेई को भी क्वेश्चन आया था, तो ये आपको मालूम होना चाहिए। सो काय केलं आपण? F इज इक्वल टू कैपिटल G M1 M2 अपॉन R²। सो कैपिटल G इज इक्वल टू FR² अपॉन M1 M2। फोर्स F म्हणजे फोर्स म्हणजे मास इंटू एक्सेलरेशन M1 एक्सेलरेशन L1t -2 आणि हे R म्हणजे डिस्टन्सचा स्क्वेअर दॅट इज कॉल्ड L2 आणि खाली M1 M2 मास आहे तो हे M2 आहे। हे नीचे का ऊपर L1 आणि L2 साठी हियर L3। हे वरती गेलं तर 1 -2 दॅट बिकम -1 आणि t टू द पावर -2। तो दॅट इज कॉल्ड एज द डायमेंशंस ऑफ द यूनिवर्सल ग्रेविटेशनल कांस्टेंट। सो दैट इज हियर। रट्टा मारेगा क्या? बिल्कुल नहीं। चलो अभी हम आगे जाएंगे बेटा। सो यूनिवर्सल गैस कांस्टेंट। क्या रे तुम्हाला गैस लॉ झालेत का स्कूलमध्ये? नहीं हुआ है? तो यहाँ पे देखो यूनिवर्सल ग्रॅव्हिटेशनल कांस्टेंट आपल्याला माहीत पाहिजे ते म्हणजेच काय? गॅस लॉमध्ये काय असतं? प्रेशर इंटू व्हॉल्यूम इज इक्वल टू NRT। P स्टँड्स फॉर प्रेशर, V स्टँड्स फॉर व्हॉल्यूम, N स्टँड्स फॉर नंबर ऑफ मोल, R स्टँड्स फॉर युनिवर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट अँड T स्टँड्स फॉर टेम्परेचर। ओके, आपल्याला कुणाचं काढायचं डायमेन्शन्स बेटा? R। सो दॅट इज हियर R इज इक्वल टू काय रे बेटा? प्रेशर अपॉन व्हॉल्यूम। सो प्रेशर इंटू व्हॉल्यूम अपॉन N इंटू T। हाँ या ना बोलतो बेटा? हाँ। प्रेशर काय असतो? फोर्स पर युनिट एरिया। फोर्स म्हणलं की लगेच कळायला पाहिजे बेटा फोर्स M1। सो दैट इज़ हियर M1। परत इथे जर पाहिला अपन यहाँ पे देख लो, मैं बहुत अच्छे से आपको यहाँ पे समझ में आए, थोड़ा कॉम्प्लिकेशंस हो सकता है इसके लिए मैं यहाँ पे देख लो प्रेशर फोर्स अपॉन एरिया। ओके, वॉल्यूम का रे बेटा L³ अपॉन N इंटू T।
ओके. आता फोर्स म्हणजे काय रे बेटा, मास m1 इंटू ॲक्सलरेशन L1 टी टू द पॉवर -2 होल डिवायडेड बाय एरिया काय रे बेटा L2. ओके, इथे काय येईल रे बेटा L3 होल डिवायडेड बाय n म्हणजे नंबर ऑफ मोल्स, म्हणजेच काय घ्यावं लागेल बेटा MOL अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल टू द पॉवर 1 आणि टेम्परेचर म्हणजेच काय केल्विन K टू द पॉवर 1. यहाँ पे देख लो बेटा, ठीक से समझ में आना चाहिए. इथे जर पाहिला अपन यहाँ पे देख लो L1 एंड L3 काय येईल रे बेटा L4, नीचे का ऊपर गया काय येईल रे बेटा 4 - 2 दैट इज हियर L2. सो दैट इज हियर क्या आएगा L2 परत काय येईल रे बेटा M1 टी टू द पावर क्या रे बेटा -2 अपॉन यहाँ पे लिखता हूँ मैं मोल टू द पावर 1 एंड K टू द पावर 1. तो डायमेंशंस क्या बनेंगे देख लो. आतापर्यंत इथे L2 इथे काय रे बेटा M1 टी काय रे बेटा -2 मोल MOL किती येईल रे बेटा 1 अँड टेम्परेचर केल्विन कितना आएगा 1. आत्तापर्यंत आपण डायमेन्शन काढताना फक्त आपल्याला दरवेळेस लेंथ मास आणि टाईम येत होतं. इथे आपल्याला अमाऊंट ऑफ सबस्टन्स पण आलं तिथे, आणि इथे के इज कॉल्ड ॲज, याला काय म्हणूया रे बेटा के इज कॉल्ड ॲज द टेम्परेचर केल्विन. सो दैट इज हियर हे झाले त्याचे काय रे बेटा डायमेंशन. रट्टा मारने की जरूरत है क्या, नहीं है, एकदम बनवता आलं पाहिजे आपल्याला एकदम कॉन्सन्ट्रेशन के साथ. चलो अभी हम नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे, हे आपल्याला कळालं पाहिजे. चलो सो व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज कॉल्ड ॲज द चार्ज. व्हॉट इज दॅट चार्ज कसं स्कूलमध्ये आपल्याला एक फॉर्म्युला झाला बघा, करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिक झाला है ना आपको. तो यहाँ पे देख लो बेटा करंट I इज इक्वल टू रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो दैट चार्ज इज इक्वल टू I इंटू टी. आई म्हणजे कौन है बेटा, सो दैट इज हियर फॉर्म्युला क्या बन गया चार्ज इज इक्वल टू करंट इंटू टाइम. ओके, आता आपल्याला कळालं पाहिजे. यहाँ पे देख ले बेटा टाइम करंट बोले तो एम्पियर, सो दैट इज कॉल्ड एज द A1 एंड टाइम बोले तो क्या है T1. तो यहाँ पे ऐसे लिखेंगे तो चलेगा क्या, L कितना है 0, M कितना है 0, T कितना है 1 और A कितना है 1. सो या तो ऐसे भी लिख सकते हो दैट इज कॉल्ड एज द T1 आणि इथे A टू द पॉवर 1 दैट इज कॉल्ड एज द चार्ज. T स्टँड्स फॉर टाइम, सो दैट इज हियर अँड A स्टँड्स फॉर एम्पियर म्हणजेच काय रे बेटा करंट. ओके, समझ में आ रहा है. सो दैट इज द इम्पॉर्टंट. यू कैन पुट हियर A किंवा I पण घेऊ शकतो मी, सिम्बॉल तुम्हाला सांगितलेत. चलो अभी हम आगे जाएंगे तो चलो नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन. चलो नेक्स्ट क्वेश्चन. सो इलेक्ट्रिक पोटेंशियल किंवा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किंवा व्होल्टेज. ओके बेटा व्होल्टेज. आता तुला ओहम्स लॉ माहीत पाहिजे, हे पण महत्त्वाचं. पण ओहम्स लॉ माहीत असून काय उपयोग नाही आहे. ओहम्स लॉ काय असेल बेटा V इज इक्वल टू I इंटू R. करंट माहिती आहे, रेजिस्टन्सचे डायमेंशन माहिती आहेत का नाही. अपने स्कूल में आपको एक फॉर्मूला हुआ है, आपको याद है क्या नहीं मुझे मालूम नहीं. सो दैट इज हियर W इज इक्वल टू Q इंटू V. सो दैट इज कॉल्ड इलेक्ट्रिकल वर्क इज इक्वल टू चार्ज इंटू पोटेंशियल. हुआ है क्या नहीं हुआ है, हुआ है. चार्ज इंटू पोटेंशियल, नॉट द वेलोसिटी, दैट इज द पोटेंशियल. सो आणि मग आपण इथे जर पाहिलं तर चार्ज इंटू पोटेंशियल, तो वर्क इज इक्वल टू चार्ज इंटू पोटेंशियल. आपल्याला काय करायचं बेटा, अपने को पोटेंशियल निकालना है. पोटेंशियल म्हणजेच काय रे बेटा व्होल्टेज. सो दैट इज हियर पोटेंशियल इज इक्वल टू म्हणजेच व्होल्टेज इज इक्वल टू वर्क अपॉन क्या रे बेटा चार्ज. ओके, वर्क म्हणलं की आपल्याला कळालं पाहिजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट पण घेऊ शकतो. फोर्स म्हणलं की कळालं पाहिजे मास इंटू ॲक्सलरेशन M1 L1 टी टू द पॉवर -2. ओके, हे झालं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट कितना येईल बेटा L1 अपॉन चार्ज म्हणजे काय असतं बेटा करंट इंटू टाइम. करंट म्हणजे काय येईल रे बेटा A1 आणि टाइम काय येईल रे बेटा T1. आर यू गेटिंग माय पॉइंट. तो आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. सो यहाँ पे देख लो बेटा, सो सिंपल है L1 एंड L1 दैट बिकम द L2. ये क्या हो गया बेटा L2. लेंथ कितनी बार है 2 बार. परत इथे जर बघितला तो M कितना है 1, ये नीचे का ऊपर जाएगा -2 आणि -1 दैट बिकम द -3. ओके, आणि ॲम्पियर किती येईल रे बेटा -1. सो दॅट इज हियर. तर हे झाले त्याचे डायमेन्शन. कुणाचे डायमेन्शन बेटा पोटेंशियल. सो दॅट इज हियर पोटेंशियल के डायमेन्शन क्या है L2 M1 T टू द पॉवर -3 A टू द पॉवर -1. कसे काय काढले, वर्क इज इक्वल टू चार्ज इंटू पोटेंशियल इक्वल टू वर्क अपॉन चार्ज. आणि याच्याहून घेतलं L2 M1 T -3 आणि A -1 2 1 -3 -1. याचा पुढे पण यूज होईल. सो
नेक्स्ट पॉइंट, चलो अभी हम जाएंगे, सो दैट इज़ द रेजिस्टेंस। अरे बाप रे, अभी हम यहाँ पे रेजिस्टेंस निकालेंगे। अभी हो गए लेने के देने सर, रेजिस्टेंस कैसे निकालेंगे? रेजिस्टन्ससाठी आपल्याला स्कूलमध्ये एक लॉ झाला आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द ओहम्स लॉ। ओहम्स लॉ क्या होता है बेटा? सो दैट इज कॉल्ड एज द वोल्टेज इज इक्वल टू व्ही इक्वल टू आय म्हणजे करंट इंटू रेजिस्टन्स। ओके, सो दैट इज हियर V इज इक्वल टू I इंटू R। सो R इज इक्वल टू क्या येईल रे बेटा? V। V म्हणजे काय रे बेटा? व्होल्टेज अपॉन करंट, ठीक आहे ना। आता व्होल्टेज आपल्याला आठवतं का? आत्ताच आलं होतं L2 M1 T टू द पावर -1 परत A -3 आणि परत आपण घेतलं होतं, पण लेकिन आपको याद नहीं होगा तो मैं यहाँ पे और एक बार व्होल्टेज निकालता हूँ। व्होल्टेजचं डायमेन्शन W इज इक्वल टू Q इंटू V। दरवेळेस पाठ करावं असं नाही आहे। सो V इज इक्वल टू W अपॉन Q। ओके, वर्क म्हणजे काय? मास इंटू ॲक्सलरेशन, तर दॅट इज फोर्स इन मास इंटू ॲक्सलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट। तो M1 ॲक्सलरेशन L1 T टू द पावर -2 आणि इथे डिस्प्लेसमेंट दॅट इज अ L1 अपॉन चार्ज म्हणजे काय? करंट, करंट म्हणजे एम्पियर आणि टाइम काय रे बेटा? T1। सो यहाँ पे देख लो डायमेंशन क्या है, ये ऊपर हो गया, सो दैट इज कॉल्ड एज द L2। परत काय रे बेटा? M1 T टू द पावर -3 आणि A टू द पावर काय रे बेटा? -1। यहाँ पे लिखता हूँ मी इथे लिहितो आहे, काय लिहितो आहे बघ बरं इथे? L2, फिर बाद में यहाँ पे देख लो थोड़ी भी गलती हो सकती है, इधर उधर कॉन्सेंट्रेशन क्या है, तो T टू द पावर -3 A टू द पावर -1 अपॉन करंट, करंट कितना है रे बेटा? A टू द पावर 1। ये ऊपर जाएगा तो रेजिस्टेंस क्या बनेगा? L2, हे काय रहे M1 T टू द पावर -3 A टू द पावर -2, कारण हे -1 वरती जाऊन -1 -1 -2। सो दैट इज द डायमेंशन। देख लो, रट्टा मार रहे की आपण? बिल्कुल भी नहीं, बनवता आलं पाहिजे प्रत्येक गोष्टी, घोकमपट्टी करायची नाही। सो चलो अभी हम आगे जाएंगे। व्हाट इज दैट नेक्स्ट? व्हाट इज दैट नेक्स्ट? रिफ्रैक्टिव इंडेक्स स्कूल में हुआ है, देखो बेटा। रिफ्रैक्टिव इंडेक्स क्या है? स्पीड इन वैक्यूम अपॉन स्पीड इन मीडियम। सो दैट इज हियर रिफ्रैक्टिव इंडेक्स म्यू इज इक्वल टू स्पीड ऑफ लाइट इन वैक्यूम अपॉन स्पीड इन मीडियम। बेटा स्पीड, स्पीड म्हणजेच काय रे बेटा? व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी म्हणजेच काय रे बेटा? मीटर पर सेकंड, दॅट इज अ L1 T -1 अपॉन L1 T काय रे बेटा? -1। सो दैट इज अ डायमेंशनलेस L0 M0 T0। तो मैं यहाँ पे लिखूँगा इट इज़ डायमेंशन लेस। इट इज़ क्या है? डायमेंशन लेस है। चलो बेटा देखो मैंने कितने सॉल्व करके लिए हैं, चलो आगे जाएंगे। व्हाट इज़ दैट? पावर ऑफ लेंस स्कूल में हुआ है क्या? लेंस जर झाला असेल तर सांगतो। पावर ऑफ लेंस इज इक्वल टू 1 अपॉन फोकल लेंथ। ओके बेटा, फोकल लेंथ इज नथिंग बट लेंथ, सो L अपॉन 1 अपॉन L टू द पावर 1। ये ऊपर क्या आएगा? तो क्या आएगा बेटा? L -1, ऐसे भी लिख सकते हो या तो ऐसे भी लिख सकते हो, L टू द पावर -1 M0 और ये क्या आएगा? T0। सो दैट इज इट्स डायमेंशंस। समझते व्यवस्थित? ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए। एकदम छानपैकी सिस्टमॅटिक, काही घाई नाही, गडबड नाही, बहुत अच्छे से मैंने इतने डायमेंशन बना के दिए हैं। आपल्या नोट्समध्ये तर नियर अबाउट 100+ आहेत आणि याच्यामध्ये डायमेंशन निकालते टाइम या तो उस फिजिकल क्वांटिटी का यूनिट मालूम चाहिए या तो उसका क्या मालूम चाहिए? फॉर्मूला। अगर नहीं है तो ये अपने को आगे होने वाला है तो याद रह सकता है। ठीक है, तो आज के लिए इतना ही काफ़ी है। सो पैकअप।